नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज NLN आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ। नवापूर जवळ भीषण अपघात, दुचाकी घसरून 19 वर्षीय तरुण जागीच ठार। बेडकी गावावर शोककळा। नवापूर तालुक्यातील सावरड गावाजवळ काल सायंकाळी एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडल्याची घटना समोर आली। पावसाने रस्ता निसरडा झाल्यामुळे दुचाकी घसरून पडलेल्या एका 19 वर्षीय तरुणाला मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने चिरडले। या भीषण अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झालाय। पावसाच्या पहिल्याच सरी ठरल्या जीवघेण्या। नवापूर तालुक्यात काल सायंकाळच्या सुमारास तुरळक पावसाला सुरुवात झाली होती। पहिल्याच पावसामुळे रस्ते तेलकट आणि निसरडे झाले होते। बेडकी येथील रहिवासी असलेला प्रतीक राजू गावित वय 19 वर्ष हा तरुण त्याच्या दुचाकीने गाडी क्रमांक MH39XX 3852 महामार्गावरून जात होता। सावरड गावाजवळ अचानक त्याची दुचाकी घसरली आणि तो रस्त्यावर फेकला गेला। अज्ञात वाहनाने चिरडले, तरुणाचा जागीच अंत। प्रतीक रस्त्यावर पडला। त्याच क्षणात मागून राष्ट्रीय महामार्गावरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक देत अंगावरून गेले। हा अपघात इतका भीषण होता की गंभीर दुखापत झाल्यामुळे प्रतीकचा घटनास्थळीच जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी। अपघाताची माहिती मिळताच सावरट आणि परिसरातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। महामार्गावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। या घटनेमुळे काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली। बेडकी गावावर शोककळा। अवघ्या 19 वर्षाच्या प्रतीक गावित या तरुणाचा अशा अपघाती निधनामुळे बेडकी गावासह संपूर्ण नवापूर तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे। ऐन उमेदीच्या काळात काळाने घाला घातल्याने गावित कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। पोलीस सध्या धडक देऊन पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत। आवाहन, पावसाळ्याची सुरुवात झाली असून रस्ते निसरडे झाले आहेत। वाहनधारकांनी आपल्या वाहनाचा वेग मर्यादित ठेवावा आणि काळजीपूर्वक प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नवापूर लाईव्ह न्यूजसाठी संजय वाणी, विसरवाडी।